हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण सुरुवात केली होती तुमच्या फर्स्ट चॅप्टरला म्हणजेच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स या चॅप्टरला. तर बाळांनो आपण या चॅप्टरमध्ये मागील लेक्चर्सला काय बघितलं होतं रे? आपण सगळ्यात आधी तर काय बघितलं होतं? टू ड्रॉ अँगल बायसेक्टर्स ऑफ अन अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. मग कुठल्या कुठल्या ट्रायंगल्सची बघितली होती? पहिले तर आपण बघितलं होतं एक्यूट अँगल ट्रायंगल, त्याचा इन सेंटर आपण फाइंड आउट केला होता. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल, त्याचा इन सेंटर आपण फाइंड आउट केला होता. आफ्टर दॅट वी हॅव सीन इन सेंटर ऑफ अ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. मग या तिघही ट्रायंगल्सची आपण काय बघितली होती? अँगल बायसेक्टर रेज ड्रॉ करून त्यांचे इन सेंटर फाइंड आउट केले होते. मग या तिघही ट्रायंगल्सचा इन सेंटर कुठे असतो रे बाळा? इनसाइड द ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलच्या इंटेरियर पार्ट मध्ये तुम्हाला इन सेंटर भेटतो. आता आपल्याला त्यानंतर आपण बघितलं होतं की परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलच्या साइड्सवर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ केली होती आणि मग त्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जी आहेत ती एका पॉइंटला मीट होतात. त्या पॉइंटला आपण म्हटलं होतं सर्कम सेंटर. मग या सर्कम सेंटर आपण कुठल्या ट्रायंगलचा फाइंड आउट केला होता? मागच्या लेक्चरमध्ये आपण फाइंड आउट केला होता एक्यूट अँगल ट्रायंगलचा. अँड वी हॅव रिमेन विथ द सर्कम सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. हे दोन ट्रायंगलचे टाइप्स आपले बाकी होते. मग आपण आता बघणार आहोत राईट अँगल ट्रायंगलचा सर्कम सेंटर कसा फाइंड आउट करायचा. म्हणजेच वी आर गोइंग टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ओके, मग त्यातला आपला कुठला टाइप झाला होता? पहिलं तर आपला अक्यूट अँगल ट्रायंगल मागच्या लेक्चरला झालाय आणि आता आपण बघणार आहोत राईट अँगल ट्रायंगल साठी. राईट अँगल ट्रायंगल. ओके, काय करतोय आपण? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स of sides of the triangle. ओके, काय बघणार आहोत आपण? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ द ट्रायंगल. आता आपला अक्यूट अँगल ट्रायंगल झालाय, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करून झालाय, त्याच्या साइड्सवर त्याचा सर्कम सेंटर पण फाइंड आउट करून झालाय. आता आपण काय बघणार आहोत? राईट अँगल ट्रायंगलचा सर्कम सेंटर. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट स्टेप काय फॉलो करायला लागणार आहे बाळांनो? जर तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलचा सर्कम सेंटर फाइंड आउट करायचं, त्यासाठी तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल लागणार ना आधी. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू? फर्स्ट वी विल ड्रॉ ट्रायंगल. काय करणार? ट्रायंगल ड्रॉ करणार आहे, बरोबर. मग आधी आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. आता राईट अँगल ट्रायंगल कसा ड्रॉ करता? इन राईट अँगल ट्रायंगल वी हॅव वन अँगल ऑफ 90 डिग्री. मग एक अँगल कसा असतो? 90 डिग्रीचा. मग आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी काय यूज करायला लागणार आहे? वी आर गोइंग टू यूज प्रोट्रॅक्टर. बिफोर दॅट आय एम गोइंग टू ड्रॉ अ बेस ऑफ अ ट्रायंगल. आधी मी बेस ड्रॉ करून घेणार आहे ट्रायंगलचा. सो here I am going to draw a base of triangle. Okay, हा एक वर्टेक्स झाला ट्रायंगलचा आणि इकडे एक वर्टेक्स झाला. आता मी 90 डिग्री मार्क करून घेणार आहे. या वर्टेक्सला सपोज माझा 90 डिग्रीचा अँगल आहे. सो आय एम गोइंग टू मार्क 90 डिग्रीज हियर. ओके, now I am going to join the hypotenuse of a right angle triangle. ओके, हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. हा अँगल तुमचा 90 डिग्रीचा आहे. ओके, सो आय एम गोइंग टू गिव्ह द नेम
that is triangle X, Y, Z. Okay, काय दिलं मी ट्रायंगलला नाव? ट्रायंगल XYZ. Now I am going to draw perpendicular bisector of each side of this triangle. मग आता सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया XYZ साइड पासून. ओके, साइड YZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण सगळ्यात आधी ड्रॉ करून घेऊया. तर बाळांनो, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? ज्या साइडचा तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार ती साइड तुमच्या दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आहे. So we are going to follow the same step which we have seen earlier. So Y आणि Z. ओके, या साइडचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करायचा, आपल्याला कंपास यूज करायला लागणार. सो आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट ऑन दिस Y पॉइंट, गोइंग टू टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतल्यानंतर आर्क करणार अबव आणि बिलो साइडला, त्या साइडच्या. ओके, आता ही आर्क केल्यानंतर मी सेम डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये ठेवणार आणि Z पॉइंट वर ठेवणार आणि अबव अँड बिलो साइडला काय करणार आहे? आर्क करून घेणार आहे. हे करायला लागेल, हे राऊंड ड्रॉप ऑफ सरकते. बाळांनो, आपण ड्रॉ केलाय तुमचा राईट अँगल ट्रायंगल. नाउ आय एम गोइंग टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस YZ साइड. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? या YZ साइडचे तुम्ही दोन इक्वल पार्ट्स करणार आहात. मग त्यासाठी आपल्याला कंपास यूज करायला लागेल. सो आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट ऑफ दिस कंपास ऑन वन पॉइंट ऑफ दिस साइड and going to make an arc on both the sides. त्यासाठी तुम्हाला मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा आहे आणि दोघं साइडला काय करून घेणार आहे? आर्क करून घेणार आहे. ओके, सेम डिस्टन्सने खालच्या साइडला पण आर्क करून घ्यायचा आहे. तेच डिस्टन्स तुमच्या राउंडर मध्ये, तुमच्या कंपास मध्ये कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि आर्क अबव अँड बिलो साइडला करून घ्यायचा आहे. ओके, सो तुम्हाला इथे एक इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क्स भेटलाय आणि वरती एक इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क भेटलाय. मग आता आपण हे जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस YZ साइड. सो मी स्केलने परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे तो ड्रॉ करून घेतलाय. ओके, सो या परपेंडिक्युलर बायसेक्टरने काय केले? माझ्या YZ साइडचे दोन पार्ट केले, दोन इक्वल पार्ट केले. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही कसा करतात? इथे राईट अँगल फॉर्म होतो. सो आय एम गोइंग टू गिव्ह दिस स्क्वेअर्स. नाउ एका साइडचा तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून झालाय. आता मी XY साइडचा ड्रॉ करणार आहे. ओके, सो आय एम गोइंग टू वन पॉइंट ऑफ अ कंपास ऑन दिस Y point, going to take more than half distance, घेणार आणि दोघं साइडला काय करणार आहे? आर्क करणार आहे. ओके, सो आर्क केल्यानंतर मी सेम डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये ठेवणार आणि तोच एक पॉइंट माझ्या कंपासचा X पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार आहे त्या साइडच्या दोघही साइडला. ओके, आता मी जी आर्क केली होती ती आर्क्स एका पॉइंटला इंटरसेक्ट झाली. So this point of intersection of arcs and this point of intersection of arcs I am going to join. So I'll get the perpendicular bisector of this XY
लाईन. स्केलने आपल्याला जॉईन करायचा आहे तो. ओके, हा झाला तुमचा XY लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. या परपेंडिक्युलर बायसेक्टरने काय केले, तुमचे XY लाईनचे दोन इक्वल पार्ट केलेत. ओके, आता आपला कुठला राहिलाय रे बाळांनो, XZ लाईनचा राहिलाय परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. मग सेम प्रोसेस फॉलो करून आपल्याला त्या XZ म्हणजेच हायपोटेनसचा काय करून घ्यायचा आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो आय एम गोइंग टू टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. आणि आर्क करून घेणार आहे दोघही साईडला. सेम डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये ठेवायचं आणि आर्क करून घ्यायचंय. ओके, सो आय एम गोइंग टू जॉइन दिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स and this point of intersection of arc. So you get the perpendicular bisector of this side XZ म्हणजे तो तुमच्या राईट अँगलचा हायपोटेनस आहे. सो बाळांनो, ॲज यू कॅन सी तुमचा सरकम सेंटर जो आहे म्हणजे तुमचे जिथे तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर रेट्स इथे एका पॉइंटला मीट होत आहेत, बरोबर, म्हणजेच तो तुमचा काय झाला सरकम सेंटर. मग हा सरकम सेंटरला आपण नाव काय देतो रे बाळांनो, C, बिकॉज सरकम सेंटर इज डिनोटेड बाय C लेटर. ओके, आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसतंय, तुमचा सरकम सेंटर जो आहे तो कुठे आलाय, तुमच्या हायपोटेनसवर आलाय. हायपोटेनस म्हणजे काय, राईट अँगलच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड, बरोबर. मग तुमचा XZ जो आहे तो हायपोटेनस आहे. मग हे तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठे मीट होत आहेत, या पॉइंटला, C पॉइंटला, सरकम सेंटर. आणि तो तुमचा सरकम सेंटर कुठे आलाय, सो इट इज ऑन दिस हायपोटेनस. हायपोटेनस वर आलाय तो तुमचा, बरोबर. म्हणजे सरकम सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल where lies on the hypotenuse of the triangle. मग आता हायपोटेनस वर आलाय म्हणजेच काय, हा हायपोटेनस वर जो पॉइंट आलाय सरकम सेंटर तोच तुमच्या या हायपोटेनसला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करत आहे. आलं लक्षात, म्हणजे दिस इज गोइंग टू, दिस इज मिड पॉइंट ऑफ दिस XZ side also. आलं लक्षात. So this circumcenter of this right angle triangle lie on the hypotenuse of the triangle. आलं लक्षात बाळांनो. तर आपण बघितलं आता राईट अँगल ट्रायंगलचा सरकम सेंटर. आता आपण बघणार आहोत ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा सरकम सेंटर. सो नाव बाळांनो आपण बघणार आहोत आता परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑन साइड्स ऑफ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलच्या साइड्सवर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करायचे आणि मग आपण फाइंड आउट करणार आहोत तुमचा सरकम सेंटर. तर मग त्यासाठी सगळ्यात आधी आपण फर्स्ट स्टेप काय फॉलो करणार आहोत रे बाळांनो, टू ड्रॉ ट्रायंगल. आपल्याला कुठला, जो ज्या ट्रायंगलचा सरकम सेंटर फाइंड आउट करायचं आहे, ज्या ट्रायंगलच्या साइड्सवर तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करायचे, तो ट्रायंगल आधी ड्रॉ करायला लागणार आहे. सो वी आर गोइंग टू ड्रॉ फर्स्ट ऑफ ऑल ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. टू ड्रॉ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आपल्याला काय करायला लागणार, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल जो असतो तुमचा तो कसा असतो, ऑब्ट्यूस अँगल असतो. म्हणजेच काय 90 डिग्री पेक्षा मोठा असतो आणि 180 डिग्री पेक्षा लहान असतो. So first of all we will draw a triangle, obtuse angle triangle. सगळ्यात आधी मी बेस काढून घेणार आहे ट्रायंगलचा.
सिंगल ट्रायंगलला मी नाव देणार आहे PQR. ओके, मग आता आपल्याला या ट्रायंगलच्या तिघही साइड्सचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी मी यूज करणार कंपास. So I am going to take compass. So I am going to put one point of a compass on this Q point and going to take more than half distance because I am going to draw a perpendicular bisector of this QR side. More than half distance घेतलं, दोघं साइडला आर्क करून घेणार आहे. Again going to keep same distance in my compass, going to put one point on this R point and going to make arc on above and below side. Okay, आर्क माझा छोटा झाला होता, तो थोडा एक्सटेंड करून घेतला. तर आता तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क मिळाले. सो आय एम गोइंग टू जॉइन दिस टू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क. सो आय गेट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस QR साइड. ऑफ दिस QR साइड. Okay, so this is your perpendicular bisector of QR side which is going to divide your QR side into two equal parts. आता आपण दुसऱ्या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची. आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट ऑफ माय कंपास ऑन दिस Q point and going to take more than half distance. more than half distance करना, आर्क करून घेणार दोघे साइडला. सेम डिस्टन्स राउंडर मध्ये कंपास मध्ये ठेवायचा आणि आर्क करून घ्यायचंय परत दोघे साइडला. ओके, सो अगेन यू आर गोइंग टू जॉइन दिस टू पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स. Okay, so this is my perpendicular bisector of this side QR, which is again going to divide your PQ line, PQ side into two equal parts. Okay, now कुठली साइड बाकी राहिली आपली perpendicular bisector ड्रॉ करायची? PR साइड. मग आपण त्याचा काढून घेऊया. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. परत PR चा perpendicular bisector ड्रॉ करण्यासाठी काय, P पॉइंट वर तुमचं कंपास ठेवणार, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार आणि आर्क करून घेणार आहेत. सेम डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये ठेवायचं आहे आणि आर्क करून घ्यायचं. आधीचे रेज जे मी आर्क जे ड्रॉ केले होते ते थोडेसे मला एक्सटेंड करून घ्यायला लागणार आहे. ओके, नाउ I'll join this two point of intersection of these arcs. हा झाला तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस PR साइड, ज्याने काय केलंय PR साइडला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय. तर जिथेही तुमचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स या तिघही साइड्सचे मीट होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत, त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? सर्कमसेंटर. सो दिस पॉइंट इज डिनोटेड बाय लेटर C.
म्हणजेच तुमचा सर्कम सेंटर. मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं बाळांनो, तर हा तुमचा सर्कम सेंटर कुठे येतोय? ट्रायंगलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये, म्हणजेच आउटसाइड द ट्रायंगल. सो व्हॉट यू आर गोइंग टू हॅव? ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचा सर्कम सेंटर कुठे येतो? आउटसाइड द ट्रायंगल, म्हणजेच एक्सटेरियर पार्ट ऑफ ट्रायंगल. आलं लक्षात? काय केलं होतं आपल्याला? तिघही ट्रायंगल्सची जर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करून तुम्हाला सर्कम सेंटर फाइंड आउट करायचा असेल तर स्टेप्स कुठल्या फॉलो करायच्या तुम्हाला? बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागेल? ज्या ट्रायंगलचा तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे तो ट्रायंगल आधी ड्रॉ करायला लागणार. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ ट्रायंगल. त्यानंतर काय करणार? साइड्सची परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागतील. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स, बरोबर. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढून झाली की मग तुम्हाला काय करायचंय? जिथे तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स इंटरसेक्ट होणार आहे त्या सी पॉइंटला नेम करायचंय, बरोबर. व्हॉट? यू आर गोइंग टू नेम द सर्कम सेंटर. हे 3 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. काय? फर्स्ट ड्रॉ द ट्रायंगल, त्यानंतर तिघही साइड्सचे त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करायचे. ते तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स एका पॉइंटला मीट होणार अँड दॅट इज नथिंग बट युअर सर्कम सेंटर. मग आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये काय मिळालं की सगळ्यात आधी आपण बघितलं होतं एक्यूट अँगल ट्रायंगल. त्याचा सर्कम सेंटर कुठे होता रे बाळांनो? इनसाइड द ट्रायंगल, इन द इंटेरियर पार्ट ऑफ अ ट्रायंगल. आफ्टर दॅट वी हॅव सीन राईट अँगल ट्रायंगल. त्याचा सर्कम सेंटर कुठे होता? ऑन द हायपोटेनस. आफ्टर दॅट वी हॅव सीन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ द ट्रायंगल. गॉट इट? तर बाळांनो, आपल्याला जे ऑब्झर्वेशन मिळालंय की तुमचा सर्कम सेंटर कुठे लाय करतो प्रत्येक ट्रायंगलचा, ते आपण लिहून घेऊया. तुम्हालाही तुमच्या नोटबुक मध्ये हे नोट डाऊन करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सर्कम सेंटर ऑफ राइट एंगल्ड triangle lie on the hypotenuse of triangle. ओके, काय म्हटलं तुम्हाला की कुठे लाय करतो? हायपोटेनस वर. ओके, सर्कम सेंटर ऑफ राइट अँगल ट्रायंगल लाय ऑन द हायपोटेनस ऑफ अ ट्रायंगल. तसंच आपल्याला बघायचंय सर्कम सेंटर ऑफ acute angled triangle lie in interior of the triangle. After that, circumcenter of obtuse angled triangle lie in exterior of the triangle. Okay, right angle triangle चा on the hypotenuse, acute angle triangle चा interior of the triangle and obtuse angle triangle चा exterior of the triangle. Okay, तर बाळांनो आपण आतापर्यंत काय बघितलं? तुमचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करून ट्रायंगलचे सर्कम सेंटर फाइंड आउट केले होते. तर या चॅप्टरची थिअरी आपण बघितलेली आहे आणि पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेटला. तोपर्यंत बाय बाय.